बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही देगलूर। नमस्कार, मी डॉक्टर मुक्ता मुंडे, IMA अध्यक्ष देगलूर। आम्ही शिवजयंतीचे औचित्य साधून देगलूरमध्ये प्रथमच IMA देगलूर आणि देगलूर डॉक्टर्स असोसिएशन यांच्या वतीने आम्ही देगलूर शहरातील प्रथमच मॅरेथॉनचे आयोजन केलेले आहे। आणि या मॅरेथॉनचं ब्रीद वाक्य हे एक धाव अवयव दानासाठी हे आहे। आजच्या काळाची अवयवदान ही एक मला असं वाटतं की अवयवदान ही एक काळाची गरज आहे। आणि मला असं वाटतं की जर आपल्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर त्या प्रिय व्यक्तीला या जगामध्ये जिवंत ठेवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे अवयवदान हे असं वाटतं, मला असं वाटतं। आणि मृत्यूनंतरही अवयवदानामुळे ती व्यक्ती आपल्या या जगातलं अस्तित्व कायम राखू शकते। त्यामुळं आपल्या प्रियजनांना आपल्याला जर या जगामध्ये जिवंत ठेवायचं असेल तर अवयवदान ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे। आणि त्यामुळे आम्ही या मॅरेथॉन स्पर्धेचं ब्रीद वाक्य हे एक धाव अवयवदानासाठी हे ठेवलेलं आहे। आणि यामध्ये आम्ही बऱ्याच डॉक्टरांनी आम्ही रजिस्ट्रेशन अवयवदानासाठी आम्ही सगळ्यांचे फॉर्म भरून घेतलेला आहे, प्रतिज्ञा केलेली आहे अवयवदान करण्यासाठी। आणि जेव्हा आम्ही हा विचार केला की देगलूर शहरामध्ये मॅरेथॉन अरेंज करण्यासाठी, कारण मला असं नेहमीच वाटायचं की मी बऱ्याच वेळेस 2-3 वेळेस मी बाहेर मॅरेथॉन स्पर्धेत धावण्यासाठी गेलेली आहे। मला असं वाटायचं की आपण आपल्या शहरामध्ये आयोजन का करू नये। आणि सुरुवातीला खूप असं डाऊट होतं की लोक देगलूर शहर हे छोटंसं शहर आहे, त्यामुळं लोक आपल्याला किती प्रतिसाद देतील असं आम्हाला वाटायचं सुरुवातीला। पण आश्चर्य म्हणजे आम्ही आतापर्यंत 700 रजिस्ट्रेशन करू शकलो। आणि यामध्ये आम्हाला लोकांनी एकदम भरभरून असा प्रतिसाद दिलेला आहे। जर आम्ही लिंक क्लोज केली नसती तर 2 दिवसात आमच्या 1000च्या पुढे रजिस्ट्रेशन्स गेले असते, पण मॅनेज करण्यासाठी अवघड जाईल म्हणून आम्ही लिंक ही लवकरच क्लोज केली। आणि आत्तापर्यंत 700 रजिस्ट्रेशन्स झालेले आहेत। त्यामुळे मी देगलूर वासियांना धन्यवाद करते की त्यांनी भरभरून असा आम्हाला प्रतिसाद दिला। त्यामुळे मी सगळ्यांना असं आवाहन करते की ज्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे त्यांनी हा अनुभव एन्जॉय करावा। आणि ज्या लोकांनी यामध्ये स्पर्धेत भाग घेतलेला नाही आहे अशा लोकांनी त्या दिवशी येऊन रस्त्याच्या कडेला उभे टाकून सगळ्यांचे धावणाऱ्या लोकांचे टाळ्यांनी त्यांचं चीअरअप करावं असं मला वाटतं। कारण आपल्या या मॅरेथॉनमध्ये बरेच दुरून लोक येत आहेत, बरेच मुलं कोल्हापूरची आहेत, हैदराबादहून येत आहेत, लातूरहून येत आहेत, हिंगोलीहून येत आहेत। त्यामुळं यामध्ये बाहेरची पण प्रोफेशनल रनर्स पण येत आहेत। त्यामुळं मला असं वाटतं देगलूर वासियांनी सगळ्यांनी एकजुटीने या स्पर्धेचं स्वागत करावं।